रस्ते अपघातातील जखमींना वेळेवर आणि योग्य उपचार मिळावेत या उद्देशाने अकोल्यात पीएम राहत योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय। जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते या जनजागृती अभियानाला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। या योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका विशेष रोड सेफ्टी व्हॅनचा वापर करण्यात येतोय। आरटीओ विभागाचे अधिकारी या उपक्रमाचं नेतृत्व करत असून त्यांनी या योजनेच्या फायद्यांबाबत नागरिकांना सविस्तर माहिती दिली आहे। रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला खासगी रुग्णालयात 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील। अपघातानंतरच्या पहिल्या 7 दिवसांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध असेल। अकोला जिल्ह्यातील ओझोन आयकॉन सारख्या नामांकित रुग्णालयासह 40 पेक्षा जास्त खासगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आलाय। रस्ते अपघातातील प्रत्येक जीव वाचवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे। नागरिकांनी याबद्दल जागरूक राहावे तसेच गरजूंच्या मदतीसाठी पुढे यावे असं आवाहन आरटीओ अधिकाऱ्यांनी केलंय। या योजनेमुळे अपघातानंतरच्या गोल्डन अवरमध्ये पैशांच्या अभावामुळे होणारी गैरसोय टळणार असून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। बिना कोई पैसा दिए इलाज प्राप्त कर सकता है। इस योजना में 7 दिनों तक 1.5 लाख रुपए तक का इलाज कवर किया जाता है। ये योजना सभी सड़क उपयोग 112 पर कॉल कर सकता है। पीड़ित को निकटतम नामित आयुष्मान भारत योजना के अंतर्गत सूचीबद्ध किसी भी अस्पताल तक पहुंचने में मार्गदर्शन दिया जाता है और जैसे ही पीड़ित अस्पताल पहुंचता है, इलाज तुरंत शुरू कर दिया जाता है। देश भर के सरकारी और निजी दोनों अस्पताल पीड़ितों को इलाज प्रदान करने के लिए पात्र हैं। शुल्क आपातकालीन स्थिरीकरण उपचार दिया जाता है। जब डॉक्टर जीवनी में शांतिपूर्वक काम करती रहती हैं, पुलिस ईडार पोर्टल पर यह पुष्टि करती है कि ये घटना एक मोटर वाहन दुर्घटना है। गैर जीवन घातक मामलों में पुलिस द्वारा ईडार पर पुष्टि 24 घंटे के भीतर आवश्यक होती है। जीवन घातक मामलों में ये समय सीमा 48 घंटे तक होती है। अस्पताल एक पर दावा दर्ज कर रूप से निपटाई जाती है। स्वीकृति की प्रक्रिया के दौरान भी इलाज बिना रुके जारी रहता है। इलाज पूरा होने के बाद अस्पताल सभी औपचारिकताएं सीधे संबंधित अधिकारियों के साथ पूरी करता है। बीमित नागरिकों की सहायता के लिए प्रत्येक जिले में एक शिकायत समिति का हिस्सा होता है। यदि किसी अस्पताल द्वारा इलाज से इनकार या पुलिस प्रतिक्रिया में देरी जैसी कोई समस्या आपल्या आता पीएम राहत योजना सुरू झालेली आहे। पीएम राहत योजना आता तुम्ही बघितलं स्क्रीनवरती, त्याच्यामध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। तरी एकदा थोडक्यात मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो पीएम राहत योजना काय आहे आणि याचा योजनेमध्ये ज्याही व्यक्तीचा कुठल्याही व्यक्तीचा रोडवर जर अपघात झाला, मोटर वाहन त्याच्या गाडीचा अपघात झाला, तर त्या व्यक्तीला महोदय माननीय पोलीस अधीक्षक माननीय आरटीओ साहेब रवींद्र भोयार साहेब यांच्या संकल्पनेतून आपण ही अशी रोड सेफ्टी विजन गाडी घेतली आणि या विजन गाडीच्या द्वारे आता हे बघितलं तुम्ही, याला स्क्रीन लावलेली आहे। आपण प्रत्येक हायवेवरती जे पण गावं आहेत, समजा वेळा आहे, वणी रंभापूर आहे, कुरणखेड आहे, अशा प्रत्येक हायवेवर हवेतल्या जे गावं आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण अशा पद्धतीने या रोड सेफ्टी विजन व्हॅनच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम हे आरटीओ विभागामार्फत करण्यात येत आहे आणि आता हे सातत्याने चालू राहणार आहे। जोपर्यंत शेवटचा एकदम शेतातल्या माणसाला सुद्धा या योजनेविषयी माहिती होत नाही, तोपर्यंत आपण ही जनजागृती चालू ठेवणार आहे। धन्यवाद। आता नुकतंच माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय आरटीओ साहेब यांनी पीएम राहत योजनेच्या जनजागृतीचा शुभारंभ केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण या रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमाद्वारे आपण प्रत्येक नागरिकांपर्यंत पीएम राहत योजनेबद्दल माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आरटीओ विभाग करीत आहे। पीएम राहत योजना या योजनेमध्ये ज्याही व्यक्तीचा रस्त्यावरती मोटर वाहनाद्वारे अपघात होतो अशा व्यक्तीवर कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40+ हॉस्पिटल आता एम पॅनल केलेले आहे। त्यामध्ये आपले ओझोन झाले, आयकॉन झाले असे नामांकित हॉस्पिटल सुद्धा अंतर्भूत केलेले आहे। अशा खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा 1.5 लाखापर्यंत मोफत उपचार आणि 7 दिवसापर्यंत त्याच्यावरती मोफत उपचार आता या योजनेअंतर्गत त्या व्यक्तीवरती मिळणार आहे। त्याच्यामध्ये आयसीयू पण आलेला आहे। क्रिटिकल केअर मध्ये सुद्धा 7 दिवसापर्यंत त्या व्यक्तीवर
दीड लाखापर्यंत मोफत उपचार आता या योजनेअंतर्गत मिळणार आहे। त्यामुळं सर्वांनी या योजनेची माहिती आपल्या प्रत्येक मित्राला, प्रत्येक नातेवाईकाला, प्रत्येक घरोघरी, प्रत्येक गावाखेड्यामध्ये पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक सामान्यातल्या सामान्य नागरिक या योजनेची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा फायदा घेऊ शकेल। त्याच्यानंतर दुसरी आहे राहवीर योजना। राहवीर म्हणजे कोण? आपण कोणाला राहवीर म्हणतो? जो व्यक्ती एखाद्या रोड ॲक्सिडेंट वाल्या व्यक्तीला, म्हणजे ज्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे अशा व्यक्तीला जर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत करेल, सहकार्य करेल, त्या व्यक्तीला राहवीर म्हणतात। आणि जो जास्तीत जास्त अशा पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत करेल त्याला इथून पुढे शासनाकडनं सन्मानित सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्याला रुपये 25,000पर्यंत सुद्धा बक्षीस शासनाकडून देण्यात मिळणार आहे। त्यामुळं सर्वांनी आता इथून पुढे अपघात झाल्यानंतर पहिले कॉल करणार 112 वरती, 112 वर डायल करायचं। 112 वरती ॲम्ब्युलन्स सुद्धा येते, 112 वरती पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचते पंचनामा करायला आणि 112 वरतीच तुम्हाला कुठले कुठले हॉस्पिटलमध्ये आपल्याला मोफत उपचार मिळणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला 112 वरती मिळणार आहे। तर या ठिकाणी सर्वांनी सक्रिय सहभाग व्हा, कुठेही घाबरू नका, मनात काहीच किंतु परंतु ठेवू नका की बा आम्ही एखाद्याला मदत केली। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।